हॅलो एव्हरीवन. या अगोदरच्या चॅप्टरमध्ये आपण ऑसिलेशन डिस्कस केलेलं आहे, ज्याच्यामध्ये सिंपल हार्मोनिक मोशन आपण डिस्कस केलेली आहे. त्यालाच कंटिन्यूड असं आपल्याला एक चॅप्टर डिस्कस करायचं आहे, तो म्हणजे सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. सुपर इम्पोज म्हणजे एकमेकामध्ये मिक्स होणे. सुपर इम्पोज म्हणजे एकमेकामध्ये मिक्स होणे. वेव्ह म्हणजे आपल्याला माहिती आहे, 11वीमध्ये आपण डिटेल डिस्कशन केलेलं आहे वेव्हच्या बाबतीमध्ये. वेव्ह म्हणजे एनर्जी आहे जी एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. जी एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. जात असताना या माध्यमामधल्या असंख्य पार्टिकलला ती एनर्जी मिळणार आहे आणि पार्टिकल जे आहे ते व्हायब्रेशन मध्ये येणार आहे. व्हायब्रेटरी मोशन असणार आहे, ऑसिलेटरी मोशन असणार आहे, सिंपल हार्मोनिक मोशन असणार आहे. आणि यावरून वेव्हला डिफाईन केलेलं आहे. इट इज अन ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू अन इलास्टिक मीडियम विदाउट अ चेंज ऑफ फॉर्म. वेव्ह पास होण्यासाठी त्या माध्यमाकडे इलास्टिसिटी प्रॉपर्टी असायला पाहिजे. इलास्टिसिटी आपण डिटेल डिस्कस केलेलं आहे आपण. ज्या वेव्हला एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी माध्यमाची गरज आहे, द वेव्ह विच रिक्वायर्स मटेरियल मीडियम फॉर इट्स प्रपोगेशन, त्याला आपण नाव दिलेलं आहे मेकॅनिकल वेव्ह. आपण जे काही बोलतो, जी काही साऊंड वेव्ह आहे ती मेकॅनिकल वेव्ह आहे. दोऱ्याला आपण ताणला असेल आणि बाजूला ओढून सोडला असेल तर दोऱ्यावरती तयार होणारी जी काही वेव्ह आहे ती मेकॅनिकल वेव्ह आहे. त्यानंतर पाण्यामध्ये जर दगड टाकला असेल तर तिथून तो जो काही पॉइंट ऑफ डिस्टर्बन्स आहे तिथून वॉटर वेव्स तयार होतात. ही सुद्धा मेकॅनिकल वेव्ह आहे. अशी ही मेकॅनिकल वेव्ह ज्याला माध्यमाची गरज आहे. ही वेव्ह पास होत असताना एनर्जी आणि मोमेंटम जो आहे तो ट्रान्सफर होणार आहे, बट नॉट द मॅटर ऑर द पार्टिकल्स. माध्यमामधले जे पार्टिकल्स किंवा मटेरियल आहेत ते ट्रान्सफर होणार नाही, फक्त एनर्जी आणि मोमेंटमच ट्रान्सफर होणार आहे. त्याचबरोबर या ज्या काही वेव्हज आहेत त्याला माध्यमाची गरज आहे. दुसऱ्या ज्या काही वेव्हज आहेत, म्हणजे आपण जर एक्झाम्पल विचारात घेतली ती म्हणजे गॅमा रेडिएशन, एक्सरेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, व्हिजिबल, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ज, रेडिओ वेव्ज, अशा ज्या काही 7 प्रकारच्या वेव्ज आहेत, या नॉन मेकॅनिकल त्यालाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असं म्हटलेलं आहे, ज्याला कुठल्याही माध्यमाची गरज नाही. या वेव्ज व्हॅक्यूम मधून सुद्धा पास होणार आहेत. या ज्या काही वेव्ज आहेत त्या व्हॅक्यूम मधून सुद्धा पास होणार आहेत. याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज 11वीमध्ये डिटेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आपण सांगितलेला आहे. आता या ज्या काही वेव्ज आहेत म्हणजे गॅमा रेडिएशन, सर्वात जास्त एनर्जी, सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी, सर्वात कमी वेव्हलेंथ असलेल्या वेव्ज. त्यानंतर आहे एक्सरेज, अल्ट्राव्हायोलेट. फ्रिक्वेन्सी जी आहे ती कमी होत जाणार, वेव्हलेंथ आहे ती वाढत जाणार. दोघांचा गुणाकार आहे तो कॉन्स्टंट राहणार. तो म्हणजे लाईटचा जो स्पीड आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद, एवढा स्पीड या सगळ्या 7 प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा आहे. याचबरोबर आपण ज्याला या ज्या वेव्हज आहेत त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज, त्यातल्या ज्या आपल्या डोळ्याला दिसतात त्या व्हिजिबल रिजन किंवा व्हिजिबल रेज असं म्हटलेलं आहे. रेड टू व्हायोलेट असा 7 रंगाचा पट्टा जो आपल्याला दिसतो, दॅट इज व्हिजिबल रेज, लाईट वेव्हज असं आपण त्याला म्हटलेलं आहे. आणि आता आपल्याला या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह वेव्ह बद्दल सांगायचं आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय? द वेव्ह विच इज प्रपोगेटिंग इन ओनली वन डायरेक्शन कंटिन्युअसली. जे वेव्ह सतत एकाच दिशेमध्ये पुढे जाणार आहे त्याला आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह असं म्हणणार आहे. आपण जे काही बोलतो साऊंड वेव्ह इज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. साऊंड वेव्ह जी आहे ती प्रोग्रेसिव्ह वेव्ह असं म्हणता येईल आपल्याला. या साऊंड वेव्ह मध्ये कॉम्प्रेशन आणि रॅफॅक्शन असे 2 पार्ट्स येतात. म्हणजे माध्यमामधले पार्टिकल जे आहेत ते काही रिजन मध्ये जवळ येणार आहेत
अशा पद्धतीनं त्याला कॉम्प्रेशन असं म्हटलेलं आहे. त्याच्या शेजारच्या रिजन मधले पार्टिकल जे आहेत ते दूर जाणारे आहेत, त्याला रॅरफॅक्शन असं नाव दिलेलं आहे. दोऱ्यावरती जे वेव्ह तयार होते ते ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये अशा पद्धतीने आपल्याला क्रेस्ट मिळणार आहे. कॉन्व्हेक्स पार्ट आहे तो क्रेस्ट आहे, कॉन्केव्ह पार्ट आहे तो ट्रफ आहे. एक क्रेस्ट एक वेव्ह एक ट्रफ म्हणून एक वेव्ह तयार होणार आहे. त्याची जी लांबी आहे त्याला वेव्हलेंथ असं नाव दिलेलं आहे. या ठिकाणी एक कॉम्प्रेशन आणि एक रॅरफॅक्शन म्हणून एक लॉन्जिट्युडनल वेव्ह तयार होणार आहे. त्याची जी काय लेंथ आहे एका वेव्हची लांबी म्हणजे वेव्हलेंथ असं नाव दिलेलं आहे. ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह, साऊंड वेव्ह, मेकॅनिकल वेव्ह, दुसरी आपण नॉन मेकॅनिकल म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं म्हटलेलं आहे. आपण जे बोलतो ती साऊंड वेव्ह कॉम्प्रेशन रॅरफॅक्शन मध्ये जाणार आहे. या वेव्हला माध्यमाची गरज आहे. ही जी काय वेव्ह आहे, साऊंड वेव्ह आहे, ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे, वॉटर वेव्ह आहेत, यांना माध्यमाची गरज आहे. आपण जर मून सरफेस वरती गेलो तर आपलं एकमेकाचं बोलणं ऐकू येणार नाही. बिकॉज मून हॅज नो ऍटमॉस्फिअर, अर्थ हॅज ऍटमॉस्फिअर. पृथ्वीला ऍटमॉस्फिअर आहे. ऍटमॉस्फिअर म्हणजे मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस. आणि अशा या ऍटमॉस्फिअर मधून या अर्थ सरफेस वरती ही साऊंड वेव्ह एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. तसं मून वरती ऍटमॉस्फिअर नाही, त्यामुळं मून वरती साऊंड वेव्हचं प्रोपोगेशन होणार नाही. आता आपण ही जी काय साऊंड वेव्ह म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, जी एका ठिकाणी एका डायरेक्शन मध्ये जाणार आहे. ट्रान्सव्हर्स वेव्ह सुद्धा प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. हे या प्रोग्रेसिव्ह वेव्हचे दोन प्रकार आहेत. दुसरं एक्झाम्पल बघा, जर आपण वॉटर सरफेस वरती स्टोन फेकला असेल, दगड टाकला असेल, ज्या ठिकाणी हा दगड पडणार आहे दॅट इज पॉइंट ऑफ डिस्टर्बन्स असं म्हटलेलं आहे. आणि हा पॉइंट ऑफ डिस्टर्बन्स, तिथं जी काही एनर्जी क्रिएट झालेली आहे ती या डिस्टंट पार्टिकलना एनर्जी मिळणार आहे. आणि अशी ही जी काही वॉटर वेव्ह आहे ती या पाण्याच्या पृष्ठभागावरती आपल्याला मिळणार आहे, जी एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. यालाही आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह असं म्हणणार आहे. हा डिस्टर्बन्स जो आहे तो हा दगड ज्या ठिकाणी पडलेला ऍक्च्युअली तिथून निर्माण होणार आहे. याला आपण वेव्ह पल्स असं सुद्धा नाव देणार आहे. या वेव्हला वेव्ह पल्स असं सुद्धा आपण नाव देणार आहे. पुढच्या पार्टमध्ये आपल्याला या ठिकाणी या प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याचा विचार करायचा आहे. ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे एनर्जी एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जात असताना माध्यमामधल्या असंख्य पार्टिकलना मिळणार आहे. आणि हे पार्टिकल जे आहे ते व्हायब्रेशन मध्ये येत असताना त्यांची जी मोशन आहे ती सिंपल हार्मोनिक मोशन आहे अबाउट देअर मेन पोझिशन. त्यांचं जे मूळचं ठिकाण जे आहे, रेस्ट पोझिशन आहे, त्याच्याभोवती हे पार्टिकल जे आहेत ते व्हायब्रेट होणार आहे, सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये येणार आहे. हे सगळे पार्टिकल जे आहेत त्यांचे अँप्लिट्यूड, पिरियडिक टाइम आणि फ्रिक्वेन्सी या सगळ्या पार्टिकलची काय असणार आहे, सारखी असणार आहे. ऑल दी मीडियम पार्टिकल व्हायब्रेट विथ सेम अँप्लिट्यूड, सेम फ्रिक्वेन्सी, सेम पिरियडिक टाइम. आता या ठिकाणी फेज आपण सांगितलेला आहे. या क्रेस्ट किंवा ट्रफ किंवा कॉम्प्रेशन किंवा रॅरफॅक्शनचा विचार केला तर यामधले सगळ्या पार्टिकलची पोझिशन वेगळी आहे, डायरेक्शन वेगळी आहे, वेव्ह नंबर वेगळा आहे, म्हणजे त्यांचा फेज वेगळा आहे. त्यामुळं फेज जो आहे, फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. फेज जो आहे तो पार्टिकल टू पार्टिकल काय होणार आहे, बदलणार आहे. प्रत्येक पार्टिकलचा फेज आहे तो वेगळा असणार आहे. त्याचबरोबर या वेव्हच्या प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या बाबतीमध्ये एनर्जी इज ट्रान्सफर्ड बट नॉट ट्रान्सफर ऑफ मॅटर ऑर मटेरियल पार्टिकल इन द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह. देयर इज एनर्जी ट्रान्सफर. त्या ठिकाणी एनर्जी ट्रान्सफर होणार आहे. त्याचबरोबर
ही जी काही वेव्ह आहे ती पास होत असताना त्याची जी काही व्हेलॉसिटी आहे ती या सराउंडिंग मीडियमच्या प्रॉपर्टीवरती अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल, आपण जर ट्रान्सव्हर्स वेव्ह विचारात घेतली तर त्याच्या व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे √T/m. हा टी म्हणजे टेन्शन इन दी स्ट्रिंग. दोऱ्यामध्ये जर ती ट्रान्सव्हर्स वेव्ह किंवा वायरमध्ये ट्रान्सव्हर्स वेव्ह तयार केली असेल तर एम म्हणजे मास पर युनिट लेंथ. युनिट लेंथला जे मास आहे त्याला मास फ्रंट लेंथ असं म्हटलेलं आहे. हे ट्रान्सव्हर्स वेव्हच्या बाबतीमध्ये. लॉंजिट्युडनल वेव्हचा विचार केला तर त्याचं इक्वेशन आहे √E/ρ. ई म्हणजे इलास्टिक कॉन्स्टंट आहे, रो म्हणजे त्या माध्यमाची घनता आहे, डेन्सिटी आहे. असे ही व्हेलॉसिटी जी आहे, लॉंजिट्युडनल वेव्ह असेल, ट्रान्सव्हर्स वेव्ह असेल, त्यांची व्हेलॉसिटी या सराउंडिंग मीडियम वरती अवलंबून आहे. या प्रोग्रेसिव्ह वेव्हचे दोन प्रकार, एक ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि दुसरी आहे ती लॉंजिट्युडनल वेव्ह. एक ट्रान्सव्हर्स वेव्ह, दुसरी आहे ती लॉंजिट्युडनल वेव्ह असं आपल्याला म्हणता येणार आहे. या ज्या काही वेव्हज आहेत या ज्याला माध्यमामधून जाणार आहेत त्याला माध्यमाकडं म्हणजे माध्यमामधले पार्टिकल व्हायब्रेट होत असताना ट्रान्सव्हर्स वेव्हच्या बाबतीमध्ये परपेंडिक्युलर मध्ये व्हायब्रेट होणार आहे, तर लॉंजिट्युडनल वेव्हच्या बाबतीमध्ये मीडियम पार्टिकल जे आहे ते पॅरलल डायरेक्शन मध्ये व्हायब्रेट होणार आहे. वेव्ह जर लेफ्ट टू राईट जात असेल आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह असेल तर त्याला बरोबर परपेंडिक्युलर म्हणजे व्हर्टिकल प्लेन मध्ये हे पार्टिकल जे आहे ते व्हायब्रेट होणार आहे. जर लॉंजिट्युडनल वेव्ह असेल, लेफ्ट टू राईट जात असेल तर त्याला पॅरलल डायरेक्शन मध्ये या लॉंजिट्युडनल वेव्हचे पार्टिकल व्हायब्रेट होणार आहे. ज्याला या वेव्ह माध्यमामधून जाणार आहेत त्याला माध्यमाकडे जी काय इलास्टिसिटी प्रॉपर्टी असायला पाहिजे, ट्रान्सव्हर्स वेव्हसाठी शेप इलास्टिसिटी असायला पाहिजे, तर लॉंजिट्युडनल वेव्हसाठी आपणाकडं या माध्यमाकडं आपणाला जी काय इलास्टिसिटी आहे ती व्हॉल्यूम इलास्टिसिटी असायला पाहिजे. आपणाला माहिती आहे की शेप फक्त आणि फक्त सॉलिडला आहे, त्यामुळे ट्रान्सव्हर्स वेव्ह कॅन पास थ्रू ओनली सॉलिड्स. ट्रान्सव्हर्स वेव्ह कॅन पास थ्रू ओनली सॉलिड्स आणि लॉंजिट्युडनल वेव्हला व्हॉल्यूम इलास्टिसिटीची गरज आहे. माध्यमाच्या तिन्ही माध्यमामध्ये व्हॉल्यूम असल्यामुळं लॉंजिट्युडनल वेव्ह कॅन पास थ्रू सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. तिन्ही माध्यमामधून ही जी काय लॉंजिट्युडनल वेव्ह आहे ती पास होणार आहे. अशा या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला या प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या बाबतीमध्ये सांगता आलेल्या आहेत. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये दोन प्रकार, एक म्हणजे लॉंजिट्युडनल वेव्ह आणि दुसरी म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह असं आपण म्हटलेलं आहे. आता ही जी काही वेव्ह आहे ती आपल्याला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करता येणार आहे. म्हणजे आपल्याला स्ट्रेट लाईन जी आहे ती मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करता येते y=mx+c. सर्कल असेल तर मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करता येणार आहे ते म्हणजे x² + y² रेडियस स्क्वेअर. तसा ही जी काही वेव्ह आहे इन जनरल वेव्हचं नेचर जे आहे ते अशा पद्धतीने दाखवलं जातं. या वेव्हला आपणाला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करता येणार आहे y(xt) फंक्शन ऑफ x - vt असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येणार आहे. आणि हे जर आपण सिम्प्लिफाय केला तर y(xt) एम्प्लिट्यूड A साइन, एम्प्लिट्यूड आहे ती A अशी आहे, कॅपिटल A, साइन आपणाला kx - ओमेगा t असं लिहिता येणार. kx - ओमेगा t असं लिहिता येणार आहे. A म्हणजे एम्प्लिट्यूड आहे. वेव्ह इज प्रोपगेटिंग अलाउंग x डायरेक्शन, डिस्प्लेसमेंट इज अलाउंग y डायरेक्शन. त्यातला k म्हणजे प्रोपगेशन कॉन्स्टंट आहे, 2π/λ असं म्हटलेलं आहे. त्यालाच वेव्ह नंबर असं सुद्धा म्हटलेलं आहे. ओमेगा म्हणजे आपल्याला या ठिकाणी अँग्युलर वेलॉसिटी आहे. ओमेगा बद्दल आपण अँग्युलर वेलॉसिटी असं म्हणणार आहे. आणि आता हे जे वेव्ह आहे ते ही पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला जाणारी वेव्ह आहे.
ही जी वेव्ह आहे ती पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला जाणारी आहे. जर आपणाला निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला जाणारी वेव्ह पाहिजे असेल तर कशा पद्धतीने लिहिता येणार आहे. y ऑफ एक्स टी इक्वल टू a साइन kx प्लस ओमेगा टी. या ठिकाणी ह्या मायनसच्या ऐवजी प्लस साइन, त्याला ही वेव्ह जी आहे ती आपल्याला या निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला मिळणार आहे. ही जी वेव्ह आहे ती निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला मिळणार आहे. ही वेव्ह आहे ती पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला मिळणार आहे. असं हे या वेव्हला आपणाला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करता येणार आहे. अशा पद्धतीनं या वेव्हला आपणाला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करता येणार आहे. पुढच्या पार्ट मध्ये आपणाला रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह प्रोग्रेसिव्ह, म्हणजे त्यामध्ये लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे, त्याचबरोबर ट्रान्सवर्स वेव्ह सुद्धा आहे. रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह किंवा ट्रान्सवर्स वेव्ह किंवा दोन्हीचंही आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. कशा पद्धतीने आपल्याला हे रिफ्लेक्शन जे आहे ते सांगता येते बघा. रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह असेल किंवा लॉन्जिट्युडनल वेव्ह असेल. रिफ्लेक्शन म्हणजे काय आहे बघा. whenever a progressive wave traveling through a medium reaches an interface of separating two media. ही वेव्ह जी आहे ती एका माध्यमामधून जात असताना ज्याला ती दोन माध्यमाच्या इंटरफेसला पोहोचणार आहे त्यावेळेला काही पार्ट किंवा ऑल दी वेव्ह एनर्जी, वेव्ह मधला काही पार्ट किंवा सगळीच्या सगळी वेव्ह जी आहे ती काय होणार आहे, परत येणार आहे. आणि यालाच आपण नाव देणार आहे रिफ्लेक्शन. ज्या माध्यमामधून ही वेव्ह जाणार आहे आणि समजा ती दोन माध्यमाच्या दुसऱ्या माध्यमाकडे जात असताना दोन माध्यमाच्या इंटरफेसला आली असेल त्याला त्यातली काही अमाऊंट किंवा सगळीच्या सगळी अमाऊंट किंवा सगळीच्या सगळी एनर्जी वेव्ह परत त्याच माध्यमामध्ये येणार आहे. याला आपण नाव देणार आहे रिफ्लेक्शन. याला आपण नाव देणार आहे रिफ्लेक्शन. द फिनॉमिनन ऑफ चेंज इन डायरेक्शन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह, चेंज इन डायरेक्शन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह फ्रॉम द इंटरफेस ऑफ सेपरेटिंग टू मीडिया, त्याला आपण नाव देणार आहे रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह. यामध्ये आपल्याला ट्रान्सवर्स वेव्हचं रिफ्लेक्शन फ्रॉम rarer, when that transverse wave is passing from rarer medium incident on denser medium, when that transverse wave passing from denser medium incident on rarer medium, तसंच लॉन्जिट्युडनल वेव्हचा आपल्याला या ठिकाणी डिटेल डिस्कस करायचं आहे. काय सांगता येते बघा आपल्याला. समजा या ठिकाणी एक ट्रान्सवर्स वेव्ह आपण विचारात घेतलेली आहे. निर्माण करण्यासाठी आपण काय करणार आहे बघा. एक दोरा आहे, स्ट्रिंग आहे, त्याचं एक टोक जे आहे ते आपल्या हातामध्ये ए असं असणार आहे, दुसरं टोक आपण बी या ठिकाणी बांधणार आहे आणि याला आपण जर्क देणार आहे. वरच्या दिशेमध्ये जर्क देणार आहे म्हणजे क्रेस्ट तयार होणार आहे. आणि अशी ही क्रेस्ट जी आहे ती या दोऱ्यावरून पास होऊन या बी या पॉइंटला येणार. बी या ठिकाणी आपण रिजिड सपोर्ट म्हणजे त्याला आपण घट्ट बांधलेला आहे. तर काय होणार आहे बघा. आता दोरा म्हणजे रेरर मीडियम आणि हा जो काही रॉड आहे जिथं आपण हा दोरा बांधलेला आहे त्याला आपण डेन्सर मीडियम असं म्हणणार आहे. ही वेव्ह जी आहे ती अशा पद्धतीनं किंवा क्रेस्ट जे आहे, पल्स जी आहे, या दोऱ्याला आपण जर्क देणार आहे. कशा पद्धतीने सांगता येते बघा की या ठिकाणी हा जो काही दोरा आहे तो मी या रॉडला बांधलेला आहे आणि याला मी वरच्या बाजूला जर्क देणार आहे. हा दोरा बी हा पॉइंट घट्ट बांधलेला आहे. एक टोक माझ्या हातामध्ये ए असा, याला मी जर्क देणार आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये. केअरफुल ऑब्झर्वेशन काय आहे बघा. हा या दोऱ्यावरती क्रेस्ट तयार होणार आहे. परत येताना काय होणार आहे बघा. मी या दोऱ्याला जर्क दिलेला आहे. केअरफुल ऑब्झर्वेशन बघा की या ठिकाणी परत येत असताना ट्रफ येते. मी जर्क दिलेला आहे, अपवर्ड डायरेक्शन मध्ये क्रेस्ट तयार झालेली आहे.
परत येताना मात्र या ठिकाणी ट्रफ तयार होते. असं का होतं बघा, ज्याला ही एनर्जी, ही वेव्ह, ही क्रेस्ट या बी या पॉइंटला येणारा आहे. बी हा रिजिड सपोर्ट आहे. दॅट स्ट्रिंग हा दोरा जो आहे तो रेरर मीडियम, हा रॉडला ज्या ठिकाणी आपण दोरा बांधलेला आहे तो रॉड जो आहे तो डेन्सर मीडियम, म्हणजे इथे इंटरफेस तयार झालेली आहे. हा दोरा वरती जर्क दिल्यामुळं क्रेस्ट तयार झाली. बी या पॉइंटला आल्यानंतर या बी पॉइंटला वरच्या दिशेमध्ये तो ओढणार आहे. मात्र बी हा रिजिड सपोर्ट आहे, परमनंटली रेस्ट आहे. न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे त्याच्यावरती रिॲक्शन निर्माण होणार आहे. रिॲक्शन काय असणार आहे की हा दोरा बी पॉइंटला वर ओढणारा आहे, मात्र ते अशक्य आहे. बी पॉइंट काय करणार आहे, तो दोऱ्याला खाली ओढणारा आहे. म्हणजे परत येत असताना अशा पद्धतीनं या ठिकाणी ट्रफ निर्माण होणार आहे. या दोऱ्याला ज्याला एक टोक आपल्या हातामध्ये, दुसरं टोक आपण एका रॉडला बांधलेलं आहे, त्याला जर मी अपवर्ड जर दिला तर क्रेस्ट तयार होणार आहे. ही क्रेस्ट ज्याला बी या पॉइंटला येणार आहे त्याला बी पॉइंटला अपवर्ड डायरेक्शन मध्ये ओढणारा आहे. बी हा रिजिड सपोर्ट आहे, परमनंटली रेस्ट आहे. या बी वरती या दोऱ्यामधून जे काय क्रेस्ट आहे यानं जे काय वरच्या दिशेमध्ये फोर्स अप्लाय केलेला आहे, मात्र होत नाही. बी हा पॉइंट या दोऱ्यावरती रिॲक्शन, न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे रिॲक्शन अप्लाय होणार आहे. म्हणजे हा बी पॉइंट त्या दोऱ्याला खालच्या दिशेमध्ये ओढणारा आहे. म्हणजे या ठिकाणी ट्रफ निर्माण होणार आहे. वेन ए क्रेस्ट, हा दोरा म्हणजे रेरर मीडियम, हा रॉड जो आहे तो डेन्सर मीडियम घट्ट बांधलेला आहे. वेन क्रेस्ट इज इन्सिडेंट ऑन द डेन्सर मीडियम passing through the rarer medium, then it returns as trough. आणि या जे काय पार्टिकल आहे त्याची डिस्प्लेसमेंट जी आहे ते अपोजिट झालेली आहे. पार्टिकल वरच्या दिशेमध्ये व्हायब्रेट व्हायला पाहिजे होता, मात्र रिफ्लेक्ट होत असताना तो खालच्या दिशेमध्ये व्हायब्रेट झाला. त्यामुळं या ठिकाणी काय होणार आहे की या डिस्प्लेसमेंट जे आहे ते रिव्हर्स होणार आहे. त्यामुळं अशा केसमध्ये फेज डिफरन्स, याला रिजिड सपोर्टला अशा पद्धतीने सुद्धा इंडिकेट केला होता. या ठिकाणचा फेज डिफरन्स आहे तो आपल्याला पाय रेडियन किंवा 180 डिग्री असा मिळणार आहे. क्रेस्ट इन्सिडेंट झाले असेल तर ट्रफ येणार आहे. ट्रफ इन्सिडेंट झाले असेल तर क्रेस्ट आपल्याला मिळणार आहे. आणि इन्सिडेंट रिफ्लेक्टेड वेव्ह मध्ये आपल्याला फेज डिफरन्स आहे तो पाय रेडियन असा मिळणार आहे. या इन्सिडेंट वेव्हचं इक्वेशन आपल्याला लिहिता येणार y इक्वल टू a sin kx मायनस ओमेगा टी. रिफ्लेक्टेड वेव्हचं इक्वेशन लिहित असताना a sin kx मायनस ओमेगा टी फेज डिफरन्स आलेला आहे तो पाय असा आलेला आहे. आता हे अपोजिट डायरेक्शनला चालेल, निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला जाणार आहे म्हणून आपण इथं प्लस घेणार आहे. इन्सिडेंट आणि रिफ्लेक्टेड वेव्ह मध्ये फेज डिफरन्स पाय आलेला आहे, त्यामुळे फेज डिफरन्स इथं पाय असा प्लस घेतलेला आहे. साइन ऑफ पाय प्लस थीटा म्हणजे आपल्याला काय लिहिता येणार बघा. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये साइन कॉस सगळे निगेटिव्ह, साइन कॉस दोन्ही निगेटिव्ह आहेत. y इक्वल टू मायनस ए साइन kx प्लस ओमेगा टी हे या रिफ्लेक्टेड वेव्हचं इक्वेशन आपल्याला लिहिता येणार आहे. फेज डिफरन्स आहे पाय रेडियन, कारण पार्टिकलची व्हेलॉसिटी रिव्हर्स झालेली आहे. वेव्ह निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला चाललेली आहे, त्यामुळे या मायनस ऐवजी इथं प्लस आलेला आहे. आणि अशा पद्धतीनं या रिफ्लेक्टेड वेव्हचं इक्वेशन आपल्याला लिहिता येणार आहे. समजा की या ठिकाणी ही जी काय वेव्ह आहे किंवा हा जो काही दोरा आहे, या दोऱ्याला या ठिकाणी बांधत असताना समजा एका रिंगला बांधला असेल. हा दोरा जो आहे तो एका रिंगला बांधला असेल. ही रिंग जी आहे ती या रॉड मध्ये ठेवली असेल. आणि आता काय होणार आहे बघा, मी ज्याला याला अपवर्ड डायरेक्शन मध्ये जर्क देणार आहे. समजा हा दोरा जो आहे ए टोक आपल्या हातामध्ये आहे, बी टोक जे आहे त्या ठिकाणी आपण एका रिंगला हा दोरा बांधलेला अशा पद्धतीनं.
मी ज्याला अपवर्ड जर्क देणार आहे त्यावेळेला याच्यावरती क्रेस्ट तयार होणार आहे. ही क्रेस्ट ज्याला या बी पॉइंटला पोहोचणार आहे, बी पॉइंटला ही रिंग आहे, इट इज फ्री टू मूव्ह. ही रिंग आहे ती काय होणार आहे, या रॉड मध्ये फ्रीली मूव्ह होणार आहे. बी या पॉइंटला एनर्जी आल्यानंतर, वेव्ह आल्यानंतर, क्रेस्ट आल्यानंतर ही या बी पॉइंटला अपवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय करणार आहे. रिंग जी आहे ती फ्री टू मूव्ह असल्यामुळं ही बी पॉइंट जो आहे तो वरच्या दिशेमध्ये ओढला जाणार आहे. म्हणजे आपणाला या ठिकाणी क्रेस्टच मिळणार आहे. म्हणजे आपणाला या ठिकाणी क्रेस्ट मिळणार आहे. क्रेस्ट मुळे वरच्या दिशेमध्ये पार्टिकल्स ओढले जाणार आहेत, ज्याला या दोऱ्यामधून ही वेव्ह जी आहे ती या रिंगच्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे रेरर मीडियम, दोरा जो आहे तो आता डेन्सर मीडियम आणि ही रिंग जी आहे ती रेरर मीडियम. म्हणजे डेन्सर मीडियम मधून रेरर मीडियम या इंटरफेस वरती आल्यानंतर क्रेस्ट रिटर्न्स ऍज क्रेस्ट आणि ट्रफ असेल तर ट्रफ रिटर्न्स ऍज ट्रफ. या पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन बदललेली नाही, फक्त वेव्हची डायरेक्शन बदलली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फेज डिफरन्स मिळणार आहे. 0. देर इज नो फेज डिफरन्स वेन द वेव्ह इज रिफ्लेक्टेड फ्रॉम द रेरर मीडियम. कुठलीही वेव्ह असू द्या, रेरर मीडियम पासून रिफ्लेक्ट झाली असेल तर त्यामध्ये फेज डिफरन्स आपल्याला 0 मिळणार आहे. क्रेस्ट रिटर्न्स ऍज क्रेस्ट, ट्रफ रिटर्न्स ऍज ट्रफ. इन्सिडेंट वेव्हचं इक्वेशन y = a sin kx - ओमेगा t. रिफ्लेक्टेड वेव्हचं इक्वेशन फेज डिफरन्स नाही, a sin kx निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला इक्वेशन आहे प्लस ओमेगा टी प्लस 0. फेज डिफरन्स आहे तो 0, त्याचा काही इफेक्ट होणार नाही. असं इन्सिडेंट आणि रिफ्लेक्टेड वेव्हचं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मांडता येणार आहे. आता आपण काय करणार आहे बघा, एक आपण क्षीण आणि दुसरा थिक, एक पातळ दोरा घेणार आहे आणि दुसरा आपण जाड दोरा घेणार आहे. एक पातळ दोरा घेणार आहे आपण आणि दुसरा जो आहे तो आपण या ठिकाणी जाड दोरा घेणार आहे. थिक स्ट्रिंग acts as a denser medium, thin string acts as a rarer medium. या दोन दोऱ्यापैकी एक दोरा जो आहे तो पातळ आहे, दुसरा आहे तो जाड आहे. जाड दोरा जो आहे तो या ठिकाणी आपणाला डेन्सर मीडियम म्हणून कार्य करणार आहे. तर पातळ दोरा जो आहे तो या ठिकाणी रेरर मीडियम म्हणून कार्य करणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी दोन दोरे एकमेकाला आपण एकत्रित जोडणार आहे. समजा आपण याला दोऱ्याला पी क्यू असं म्हटलं असेल तर त्यांचा जो काही कॉमन पॉइंट आहे तो आपण ओ असा घेणार आहे. हा जाड दोरा आहे राईट साइडचा. पी क्यू हा ओ पॉइंट आहे, पी क्यू हा ओ पॉइंट आहे. काय होणार आहे, thin string acts as a rarer medium, thick string acts as a denser medium. आणि आता मी समजा या पी पॉइंटला जो काय दोऱ्याचं टोक आहे त्याला जर मी अपवर्ड डायरेक्शन मध्ये जर्क दिला असेल तर याच्यावरती काय होणार आहे, क्रेस्ट तयार होणार आहे. आणि ही क्रेस्ट ज्याला या ओ पॉइंटला येणार आहे. ओ पॉइंटला म्हणजे जिथं जाड दोरा आणि पातळ दोरा जोडलेला आहे. म्हणजे हा पॉइंट म्हणजे इंटरफेस ऑफ डेन्सर अँड रेरर मीडियम असं म्हणता येणार आहे. इंटरफेस ऑफ रेरर अँड डेन्सर मीडियम. या रेरर मीडियम मधून या डेन्सर मीडियम कडे जात असताना ही जी काय वेव्ह आहे त्याची जी काय क्रेस्ट आहे ते इन्सिडेंट झाली असेल तर डेन्सर मीडियम असल्यामुळं या ठिकाणी या क्रेस्ट कन्व्हर्शन जे आहे ते ट्रफ मध्ये होणार आहे अशा पद्धतीनं. त्याचबरोबर ही जी वेव्ह आहे ती पुढे पास होणार आहे. त्यामुळं पुढे जात असताना या जाड दोऱ्यामध्ये आपणाला क्रेस्टच मिळणार आहे. या जाड दोऱ्यामध्ये आपल्याला क्रेस्ट मिळणार आहे. सम पार्ट इज रिफ्लेक्ट, सम एनर्जी इज रिफ्लेक्टेड अँड सम एनर्जी ट्रान्समिटेड through that thick
स्ट्रिंग या जाड दोऱ्यामधून एनर्जी आधी पास होणार आहे. म्हणजे अशी जर ही क्रेस्ट इन्सिडेंट झाली असेल, पातळ दोऱ्यामधून जात असताना थिन स्ट्रिंग वरून ही क्रेस्ट जात असताना या डेन्सर मीडियम वरती येत असेल, म्हणजे जाड दोऱ्याकडे येत असेल, तर त्यातली काही अमाऊंट जी आहे ती डेन्सर मीडियम पासून रिफ्लेक्ट होत असेल तर आपल्याला ट्रफ मिळणार आहे, आणि काही अमाऊंट जी आहे ती पुढे पास होणार आहे, ट्रान्समिट होणार आहे, ती म्हणजे क्रेस्टच असणार आहे. असा हा या ठिकाणी थिक आणि थिन दोऱ्याच्या बाबतीमध्ये. समजा आपण या ठिकाणी या उलट घेतला असेल, समजा थिक दोऱ्याला जर आपण स्ट्रेच केला असेल, थिक दोऱ्याला जर आपण या ठिकाणी अपवर्ड डायरेक्शन मध्ये जर्क दिला असेल, क्यू साइडला जर आपण जर्क दिला असेल, तर हा थिक दोरा जो आहे तो डेन्सर मीडियम, हे रेरर मीडियम, आणि आता काय होणार आहे, वरच्या दिशेमध्ये आपण जर्क दिल्यामुळं याच्यावरती क्रेस्ट तयार होणार आहे. अशी ही क्रेस्ट ज्याला या ओ पॉइंटला येणार आहे, अशी ही क्रेस्ट ज्याला ओ पॉइंटला येणार आहे, त्याला काय होणार बघा, डेन्सर मीडियम मधून रेरर मीडियम मध्ये जर जात असेल, देर इज नो फेज चेंज, आणि ही जी काही क्रेस्ट आहे ती आपल्याला क्रेस्ट म्हणूनच परत मिळणार आहे. ही जी काही क्रेस्ट आहे, क्रेस्ट रिटर्न्स ऍज क्रेस्ट, आणि पुढे जात असताना ती क्रेस्ट म्हणूनच जाणार आहे, पुढे जात असताना ती क्रेस्ट म्हणून जाणार आहे. सम पार्ट इज रिफ्लेक्टेड as a crest, remaining part is transmitted as a crest. crest म्हणूनच ती पुढे जाणार आहे. ही इन्सिडेंट वेव्ह आहे, ही पुढे रिफ्लेक्ट होणार आहे, आणि आता या ठिकाणी इथे ही रिफ्लेक्ट झालेली आहे, आणि ही ट्रान्समिट झालेला अमाऊंट आहे, ही ट्रान्समिट झालेला पार्ट आहे, हा रिफ्लेक्ट झालेला पार्ट आहे. अशा पद्धतीनं थिक स्ट्रिंग ऍक्ट्स एज अ डेन्सर मीडियम, थिन स्ट्रिंग ऍक्ट्स एज अ रेरर मीडियम. डेन्सर मीडियम मधून रेरर मीडियम मध्ये जात असेल तर क्रेस्ट रिटर्न्स ऍज क्रेस्ट, पुढे पास होताना ती क्रेस्टच पास होणार आहे. आणि ट्रफ रिटर्न्स ऍज ट्रफ, ट्रफ रिटर्न्स ऍज ट्रफ असं आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. असा हा या ट्रान्सव्हर्स वेव्हच्या रिफ्लेक्शनचा पार्ट आहे. बघा, प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये दोन प्रकार, एक ट्रान्सव्हर्स वेव्ह, दुसरी लॉन्जिट्युडनल वेव्ह. ट्रान्सव्हर्स वेव्हचं या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. आता आपल्याला लॉन्जिट्युडनल वेव्हच्या बाबतीमध्ये सांगायचं आहे. लॉन्जिट्युडनल वेव्ह मध्ये इट इज अ प्रेशर वेव्ह. कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन त्याचे पार्ट्स आहेत. कॉम्प्रेशनला डेन्सिटी जास्त आहे, प्रेशर जास्त आहे. रेअरफॅक्शनला डेन्सिटी कमी आहे, आणि अशी ही वेव्ह ज्याला या रेरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जाणार आहे, अशी ही वेव्ह ज्याला रेरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जाणार आहे. हे कॉम्प्रेशन आहे, रेअरफॅक्शन आहे, पुन्हा कॉम्प्रेशन मिळणार आहे आपल्याला, आणि ही वेव्ह ज्याला अशा या डेन्सर मीडियम वरती इन्सिडेंट होणार आहे, त्याला काय होणार आहे बघा. हे जे काय कॉम्प्रेशन आहे, कॉम्प्रेशन मधले पार्टिकल जे आहेत ते या डेन्सर मीडियम मधल्या पार्टिकल वरती एनर्जी फोर्स अप्लाय करणार आहेत, म्हणजे त्यांना कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न करणार आहे. बट देर इज नो सफिशियंट एनर्जी इन दी particles of the rarer medium to compress the particles of the denser medium. या रेरर मीडियम मधल्या पार्टिकल कडे तेवढी सफिशियंट एनर्जी नाही की जे या डेन्सर मीडियम मधले पार्टिकल कॉम्प्रेस करणार आहे. त्यामुळं या रिजिड सपोर्ट किंवा या डेन्सर मीडियम मधले पार्टिकल वरती काही परिणाम होणार नाही. न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे रिॲक्शन येणार आहे, रिॲक्शन मिळणार आहे, म्हणजे काय असणार आहे, ही जी रिॲक्शन आहे ती या रेरर मीडियम मधल्या पार्टिकलला कॉम्प्रेस करणार आहे. रेरर मीडियम मधल्या पार्टिकलला अशा पद्धतीनं कॉम्प्रेस करणार आहे, म्हणजे इथं कॉम्प्रेशन रिटर्न्स ऍज कॉम्प्रेशन, आणि समजा रेफ्रॅक्शन असेल इट रिटर्न्स ऍज रेफ्रॅक्शन. ही इन्सिडेंट वेव्ह आहे, ही रिफ्लेक्टेड वेव्ह आहे. इन्सिडेंट वेव्हचं इक्वेशन मिळेल y इक्वल टू a sin kx मायनस ओमेगा टी पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला,
आणि रिफ्लेक्टेड वेव्हचं इक्वेशन y इक्वल टू a साइन kx निगेटिव्हला आहे म्हणजे प्लस ओमेगा टी. आता बघा पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन इन्सिडेंट वेव्हला राईटला आहे, रिफ्लेक्टेड वेव्हला लेफ्टला आहे, म्हणजे देर इज ए फेज डिफरन्स ऑफ पाय रेडियन. इथे आपल्याला पाय रेडियन एवढा फेज डिफरन्स मिळणार आहे, म्हणजे y इक्वल टू मायनस ए साइन kx प्लस ओमेगा टी असं आपल्याला या रिफ्लेक्टेड वेव्हचं इक्वेशन लिहिता येणार आहे. रिफ्लेक्टेड वेव्हचं इक्वेशन हे अशा पद्धतीने लिहिता येणार आहे. कॉम्प्रेशन रिटर्न्स ॲज कॉम्प्रेशन, रॅफॅक्शन रिटर्न्स ॲज रॅफॅक्शन. कुठलीही वेव्ह असू द्या घन माध्यमापासून रिफ्लेक्ट होत असेल तर फेज डिफरन्स पाय मिळणार आहे. ट्रान्सव्हर्स वेव्ह असेल तर क्रेस्ट रिटर्न्स ॲज ट्रफ. मात्र लॉन्जिट्युडनल वेव्ह असेल तर कॉम्प्रेशन रिटर्न्स ॲज कॉम्प्रेशन असं आपल्याला सांगता येणार आहे. समजा ही जी वेव्ह आहे ती डेन्सर मीडियम मधून जात असेल आणि या रेअरर मीडियम वरती इन्सिडेंट होत असेल. समजा अशी ही जी काय लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे passes through the denser medium and incident on the surface of rarer medium. अशा पद्धतीने हे रेअरर मीडियम जे या इंटरफेसला आल्यानंतर काय होणार आहे बघा. हे जे काय मीडियम पार्टिकल्स आहेत डेन्सर मीडियम मधून पास होणारी वेव्ह ज्याला डेन्सर रेअररच्या इंटरफेसला येणार आहे त्याला या डेन्सर मीडियम मधले कॉम्प्रेशन मधले पार्टिकल जे आहेत ते रेअरर मीडियम मधल्या पार्टिकलला कॉम्प्रेस करणार आहे. हियर देर इज ए सफिशियंट एनर्जी इन द medium particles of the denser medium to compress that particles in the rarer medium. रेअरर मीडियम मधल्या पार्टिकलला कॉम्प्रेस करणं एवढी सफिशियंट एनर्जी या डेन्सर मीडियम मधल्या पार्टिकलकडे असल्यामुळं हे कॉम्प्रेशन जे आहे ते पुढे जाणार आहे. कॉम्प्रेशन जर पुढे जात असेल तर इथं काय व्हायला पाहिजे, रॅफॅक्शन तयार व्हायला पाहिजे. या ठिकाणी आपल्याला काय मिळायला पाहिजे बघा, रॅफॅक्शन मिळायला पाहिजे. कॉम्प्रेशन रिटर्न्स ॲज रॅफॅक्शन and rarefaction returns as compression. ही इन्सिडेंट वेव्ह आहे, ही रिफ्लेक्टेड वेव्ह आहे. देर इज नो फेज चेंज. पार्टिकल बघा कॉम्प्रेशनचा पार्टिकल राईट साइडला आहे तो तसाच गेलेला आहे. कॉम्प्रेशन रिटर्न्स ॲज रॅफॅक्शन. देर इज नो फेज चेंज. इन्सिडेंट वेव्हचं इक्वेशन y इक्वल टू a sin kx मायनस ओमेगा टी. रिफ्लेक्टेड वेव्हचं इक्वेशन y इक्वल टू a sin kx प्लस ओमेगा टी प्लस फेज डिफरन्स आहे तो 0 असा आहे. अशा पद्धतीनं या प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये जे काही दोन प्रकार आहेत ट्रान्सव्हर्स आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह त्यांचं रिफ्लेक्शन जे आहे डेन्सर मीडियम पासून कुठलीही वेव्ह रिफ्लेक्ट होत असेल तर फेज डिफरन्स पाय रेडियन. कुठलीही वेव्ह रेअरर मीडियम पासून रिफ्लेक्ट होत असेल तर फेज डिफरन्स आहे तो 0. इन्सिडेंट वेव्हचं इक्वेशन, रिफ्लेक्टेड वेव्हचं इक्वेशन, डेन्सर मीडियम पासूनचं रेअरर मीडियम पासूनचं रिफ्लेक्टेड वेव्हचं इक्वेशन जे आहे ते वेगळं असणार आहे. असा हा रिफ्लेक्शन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह ज्याच्यामध्ये दोन पार्ट, एक ट्रान्सव्हर्स आणि दुसरी लॉन्जिट्युडनल वेव्ह असं आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. पुढे आपल्याला सुपरपोजिशन प्रिन्सिपल डिस्कस करायचं आहे बघा.